नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत गाणगापूरमध्ये। तर आज आहे कोमलची ॲनिव्हर्सरी। तर तिला खूप खूप शुभेच्छा तिच्या ॲनिव्हर्सरीबद्दल। थँक्यू। तर आम्ही आता आलेलो आहोत संगमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत। इथे दोन नद्यांचा संगम असतो, पण आता जसं की उन्हाळा आहे आणि पाणी नदीचं खूप प्रमाणामध्ये आटलेलं आहे आणि इथे सद्गुरू चरित्राचं पारायण केलं जातं आणि इथे आता आम्ही दर्शन घेतो आणि परत भेटते मग तुम्हाला नंतर। तर मंडळी आम्ही आता संगमेश्वर मंदिर, परत दत्त महाराजांचं मंदिर जे गाणगापूरमध्ये आहे तिथून आम्ही दर्शन करून 5 मिनिटं तिथंच गाभाऱ्यात बसून आता निघालेलो आहोत। कल्लेश्वर मंदिर आहे इथेच पुढे, दत्त मंदिराच्या पुढे। तर तिथे आम्ही जातोय आता दर्शन घ्यायला। तिथे मंदिर आहे शनी महाराजांचं। श्रवण भारी भारी। आईला आमचं साशी बोल खूप आवडतं, माही नाही तिला हे करत जास्त। तर आता मंडळी गाणगापूरमध्ये एक दिवस थांबून इथल्या मंदिरांचं देवांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत अक्कलकोटसाठी। गाणगापूरमधून अक्कलकोटला जायला एक तासासाठी म्हणजे एक तासाने बस असतात नेहमीच। तर आम्ही आता नाश्ता वगैरे करून आता निघालो अक्कलकोटसाठी आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये, कारण जवळ आहे 1 तास लागतो। आणि इथे आता आम्ही जे यात्री विश्राम निवास असतो तिथे आम्ही आता आलेलो आहोत। आता इथे सामान वगैरे ठेवतो, फ्रेश होतो आणि त्यानंतर मग आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। लावलाय छान, मधोमध लावलाय। छान दिसते की नाही? म्हणजे नाही आहे। श्रवण हे श्रवण बाई खाली बसायचं देवाचं काय उभी राहून। आता आम्ही इथं जेवणासाठी आलेलो आहोत। छान दर्शन घेतलं, दर्शन खूप मस्त झालं आमचं आणि त्यानंतर थोडं उशीर बसलो आणि आता इथं आलेलो आहोत जेवणासाठी। मठामध्ये जेवणाची खूप छान सोय आहे, दोन्ही टायमाचं इथं जेवण मिळतं। सकाळी 12 ते 4 वाजेपर्यंत दुपारचं जेवण असतं आणि रात्रीचं जेवण 8 ते 11 वाजेपर्यंत असतं आणि संपूर्ण जेवण असतं जसं आपण घरी जेवण असतं, चपाती भाजी डाळ भात आणि गोडाचा शिरा प्रसाद म्हणून असतो। शिरा किंवा वेगळं काय असतात। आम्हाला गेलो तेव्हा आम्हाला गव्हाची लापसी होती आणि संध्याकाळी गोडाचा शिरा होता। खूप छान, जेवणाची चव पण खूप मस्त आहे आणि इथेच राहण्याची सोय पण छान आहे। जिथे आम्ही थांबलेलो यात्री निवासमध्ये, तर तिथे
राहण्याची पण छान सोय आहे की कमी बजेटमध्ये आपण मस्त राहता येतं. रूम पण छान होत्या आणि आजूबाजूचा म्हणजे साफसफाई वगैरे पण मस्त होते. मला तर खूप आवडलं. आता आम्ही जेवण आणि फिरून पण आलो आहोत थोडंसं. तर आता दुपारचं जरा आराम करतो आणि भेटूया मग संध्याकाळी. आता आम्ही चाललेलो आहोत महाराजांचं समाधीचं दर्शन घ्यायला. तर चला तर मग. जगाची आम्ही नदिसती हारो केला हरपली चिंता चाई मागुता जन्म घेणी दिसते जनी वनी प्रत्येक गुरुवारी 5 दिन असा होता सगळा तो 5व्या गुरुवारी काढलेली कोकीच्या मुलग्याच्या पहिले हा आजा बरोबर. स्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही आता आलेलो आहोत पुन्हा मठामध्ये. मठाच्या शेजारी हे एक छोटंसं गार्डन आहे. छोटं नाही मोठं आहे. खूप मस्त आहे. इथे एंट्री फीज आहे. लहान किंवा मोठ्यांसाठी 5 रुपये आहेत. लहान असो किंवा मोठे असो म्हणजे 5 रुपये फी आहे इथे. आणि तिथे आतमध्ये खूप छान छान त्यांनी आकृत्या साकारलेल्या आहेत. म्हणजे मूर्त्या आहेत. आपले काय काय मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत. आणि प्राण्यांच्या आकारामध्ये अशा मस्त बसायला सीट केलेल्या आहेत त्यांनी. जसे की तुम्ही आता पुढे बघालच. आणि हे बघा इथं असे छान असे त्यांनी प्राण्यांच्या शेपमध्ये आकारामध्ये असं मुलांना बसायला परत खेळायला झोपाळं वगैरे मस्त केलेलं आहे. तर नक्की तुम्ही गेलास तर इथे पण नक्की जा आणि आपल्या मुलांना थोडीशी एन्जॉयमेंट द्या. मुलांना कंटाळा येणार नाही असं हे गार्डन आहे. खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं मुलांना खेळण्यासाठी आणि मुलं तर फारच एन्जॉय करत आहेत. तर मुलं एन्जॉय करत आहेत तोपर्यंत आपण जाऊया पूर्ण गार्डनचा फेरफटका मारून येऊया किंवा बघून येऊयात गार्डन कसं आहे पूर्ण ते. आणि इथं आता श्रवूची खूप मस्ती चाललेली आहे.
माझी आणि माझ्या आईची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आम्हाला अक्कलकोटला यायचं होतं. ते फायनली पूर्ण झालेले आहे आमची इच्छा. आणि आज जसं की मी सांगितलेलं नितीन आणि कोमलचा ॲनिव्हर्सरी आहे आज, तर त्या दोघांनाही ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर इथे छोटंसं सेलिब्रेशन चाललेलं आहे आमचं. तर चला, आता व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा.